ओके तर नमस्ते टू एव्हरीबडी. प्लीज वी आर लर्निंग इन द मोल कन्सेप्ट. खूप महत्त्वाचं आर्टिकल आपण जस्ट संपवलेलं आहे मागच्या दिवसामध्ये, ते म्हणजे मोल कन्सेप्टचं. मोल कन्सेप्टची स्टडी आपण केलेली आहे. मोल कन्सेप्टबद्दल आपण खूप साऱ्या इंटरकन्व्हर्जन शिकलं आहे. नंबर ऑफ मोल्सपासून वेटला कसं जायचं, वेटपासून पार्टिकलला कसं जायचं, पार्टिकलपासून व्हॉल्यूमला कसं जायचं, सगळ्या गोष्टी आपण शिकलेल्या आहेत. आता आपल्याला काय शिकायचे, तर आता आपल्याला शिकायचे पर्सेंटेज कॉम्पोजिशन. ह्या सगळ्यानंतर पर्सेंटेज कॉम्पोजिशन सुद्धा सम बेसिक कन्सेप्ट, म्हणजे केमिस्ट्रीच्या बेसिक गोष्टीमधला हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे पर्सेंटेज कॉम्पोजिशन. ह्याच्यापासून इम्पेरिकल फॉर्म्युला करता येते आणि इम्पेरिकल फॉर्म्युल्यापासून मॉलिक्युलर फॉर्म्युला करता येते. त्यामुळे हे आपल्यासाठी एक क्रुशियल पॉईंट म्हणायला हरकत नाही किंवा एक महत्त्वाचा पॉईंट म्हणायला हरकत नाही आपल्यासाठी. ठीक आहे, तर जर तुम्ही पर्सेंटेज कॉम्पोजिशन म्हणजे पर्सेंटेज काढायचं कसं, तर मी तुम्हाला अगोदरच एकदा शॉर्टली सांगितलं होतं पर्सेंटेज कसं काढायचं होतं. ते आपण लॉ ऑफ डेफिनेट प्रपोर्शनमध्ये शिकलो होतो. लॉ ऑफ डेफिनेट प्रपोर्शनमध्ये मी तुम्हाला पर्सेंटेज काढून देतो बघा. वॉटरचं 11.11% ऑफ हायड्रोजन, 88.88% ऑफ ऑक्सिजन असं असतं असं म्हणलो तुम्ही. तर तुम्ही असा यूज करून कोणत्या पण एलिमेंट्स त्या कंपाऊंडमधलं पर्सेंटेज काढू शकतो. त्याची बेरीज काय येते, 100 येते. म्हणजे सगळ्या कन्स्टिट्यूएंट ॲटम्सच्या पर्सेंटेजची जर बेरीज केली 100 यायलाच पाहिजे. कारण तुम्ही जर तुमच्या पर्सेंटेजची बेरीज केली, म्हणजे तुमच्याकडे 5 सब्जेक्ट आहेत बेस्ट ऑफ 5नुसार, तर प्रत्येक सब्जेक्टचे काही मार्क आहेत. त्या 500 मार्क आहेत तुम्हाला. 500पैकी तुम्हाला 450 पडले, म्हणजे किती पडले, 90% पडले. म्हणजे 450 कसं झालं, सगळ्यांची बेरीज करून झाली. एकामध्ये 20%, कोणामध्ये 15%, असं 20%पेक्षा जास्त पडू शकते, कारण 100 मार्काचा लईतली पेपर असते. तर तशी जशी बेरीज करून तुमचं पडते ती 100पेक्षा जास्त बनत नाही. तसंच इथं पण तुम्हाला त्याच्या पर्सेंटेजची बेरीज 100पेक्षा जास्त होत नाही आहे. तर आता आपण थोडंसं पर्सेंटेज कॉम्पोजिशनकडे लक्ष देऊया. म्हणून कशा प्रकारे आपण पर्सेंटेज कॉम्पोजिशन करू शकतो. एक एक्झाम्पल घेतो मी. एक्झाम्पल सुरुवात घेतो. इथेनॉल C2H5OH किंवा C2H6 आणि O2. ठीक आहे, हे झालं इथेनॉल. कार्बनचे 2 ॲटम आहेत, हायड्रोजनचे 6 ॲटम आहेत आणि ऑक्सिजनचे 2 ॲटम आहेत. कार्बनचे 2 ॲटम म्हणजे काय, तर ह्याचे जे वेट आहे त्यामध्ये कार्बनचं कॉन्ट्रीब्युशन आहे 2. आता 2 कसं आहे, आता ह्याचं टोटल वेट किती, सॉरी ऑक्सिजनचा 1च ॲटम आहे रे, चुकून झालं बरं काय, 2. हां, ऑक्सिजनचं किती आहे, 1 ॲटम आहे. आता बघा C2 म्हणजे कार्बनचं वेट आहे 12 2 24, ह्याचं वेट आहे 6, ह्याचं वेट आहे 16, ह्यांची बेरीज करा 46 येते. 46 पैकी 24 हा आहे, म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त हाच आहे आणि हा त्याच्या उरलेल्या प्रमाणामध्ये. तर बघा, पर्सेंटेज ऑफ कार्बन इक्वल टू आता किंवा पर्सेंटेज ऑफ, एक जनरल फॉर्म्युला समजा, पर्सेंटेज ऑफ एलिमेंट इक्वल टू वेट ऑफ एलिमेंट इन दॅट मॉलिक्यूल, वेट ऑफ एलिमेंट इन मॉलिक्यूल, त्या मॉलिक्यूलमध्ये बरं का, डिवायडेड बाय टोटल मॉलिक्युलर वेट किंवा डिवायडेड बाय नुसतं टोटल कशाला, मॉलिक्युलर वेट म्हणजे मॉलिक्युलर वेट, टोटल घ्यायची काही गरजच नाही आहे. डिवायडेड बाय मॉलिक्युलर वेट मल्टिप्लाइड बाय 100. बघा, पर्सेंटेज ऑफ कार्बन काय येईल, पर्सेंटेज ऑफ कार्बन इक्वल टू वेट ऑफ कार्बन इन इथेनॉल C2H5OH डिवायडेड बाय मॉलिक्युलर वेट ऑफ इथेनॉल मल्टिप्लाइड बाय 100. किती येईल बघा, ह्याचं किती आहे, 24 डिवायडेड बाय 46 मल्टिप्लाइड बाय 100. कटलं तर किती आले, 12, इथं आले 23. 23ला ह्यानं भागतो मी, 23 1 23, 23 2 46, 23 3 23 चौक 92 होते ना. हां, 23 चौक 92, 4चा भाग बसला, पॉईंट किती उरले, 8 80. 23 1 23 25 75 त्यातून 6 गेले तर 69 होते. बरोबर आहे, 69 म्हणजे 69, 23 3 69. ठीक आहे, तर 69चाच भाग बसते, कारण 23 चौक 92 मोठं होते, म्हणजे 6चा भाग, 23 3चा भाग बसला, किती उरले, 21, 210 झाले. 210 म्हणजे 9चा भाग बसतोय बघा, 4.39 इथं.
कारण 23 नवे 207 असते, 9चा भाग असते, म्हणजे मल्टिप्लाइड बाय 12. आता इथं मल्टिप्लाइड बाय 12 आहे, म्हणजे 4.39 मल्टिप्लाइड बाय 12. 12 नवे 108, 108ला 8 हातचे आले 10, 12 त्रिक 36, 36 आणि 10 46, 46ला 6 हातचे आले 4, 12 चौक 48, 48 आणि 4, 48 आणि 4, 46 7 4, 48 आणि 4 म्हणजे 52, डेसिमल 2 म्हणजे 52.68 हे पर्सेंटेज ऑफ कार्बन आहे. आता पर्सेंटेज ऑफ हायड्रोजन किती आहे? वेट ऑफ हायड्रोजन इन C2H5OH. सिंपल आहे, त्याचा प्रत्येकाचं आपल्याला पर्सेंटेज काढायचं आहे. इथं हायड्रोजनचं पर्सेंटेज काढायचं. हायड्रोजनचं वेट त्या फॉर्म्युलानुसार वेट ऑफ एलिमेंट हायड्रोजनचं वेट डिवाइड बाय मॉलिक्युलर वेट इक्वल टू हायड्रोजनचं वेट किती आहे? सिंपल आहे, हायड्रोजनचं वेट तर इथं 6 आहे, याच्यामध्ये 6 भागिले 46 गुणिले 100. ह्याला मी भाग 3 उरतात 23. 23ला 100 भागल्यानंतर किती उरतात? हे बघा 4.39. इथलंच इथं उचलायचं. 3 × 4.39. 9 त्रिक 27ला 7 हातचे आले 2, 3 त्रिक 9 2 11ला 1 हातचा आला 1, 3 चौक 12 आणि 1 13, 13.19% पर्सेंटेज ऑफ इथं कार्बन आहे, पर्सेंटेज ऑफ हायड्रोजन आहे, पर्सेंटेज ऑफ ऑक्सिजन शिल्लक राहील. पर्सेंटेज ऑफ ऑक्सिजन इक्वल टू इथं मॉलिक्युलर वेट. ठीक आहे, पर्सेंटेज ऑफ ऑक्सिजन, ऑक्सिजनचं पर्सेंटेज किती आहे? ऑक्सिजनचं पर्सेंटेज काढायचं आहे आपल्याला, पण वेट किती आहे? वेट आपल्याला माहिती आहे 16 आहे. 16 भागिले 46 गुणिले 100. पुन्हा ह्याला भागा, इथं 8 करा, इथं 23 करा. 23 भागिले 100 इथं किती येते? 4.9 म्हणजे 8 गुणिले 4.39. ओके, 8 नम्मे 72ला 2 हातचे आले 7, 8 त्रिक 24, 24 आणि 7 31, 31ला 1 हातचे आले 3, 8 चौक 32 आणि 3 35, 35 पॉईंट पर्सेंटेज ऑफ ऑक्सिजन. आता ह्याची जर बेरीज केली तर ती 100 किंवा 99.99च्या आसपास तर यायला पाहिजे, कारण इथं आपण पुढे जर करत नाही ना, त्यामुळे थोडंसं उरतं ते बघायची. बेरीज करून बघूत म्हणून आपण इथं 52.68, 13.17, 35.12, 9 7 आणि 2 9, 9 आणि 8 17ला 7 हातचा आला 1, 7 आणि 2 9. ओके, 7 आणि 2 काय झालं? 9, 97. इथं 3 5 3 5 आणि 3 8, 8 आणि चुकले का रे? 5 आणि 3 8 आणि 2 10 होते. समथिंग इज मिसिंग, काहीतरी चुकलं. 3 9 27ला 7 हातचा आला 1, 2 3 आणि 1 3 आणि 2, 3 9 27ला 7 3 त्रिक 9 9 आणि 2 11ला 1 हातचा 3 चौक 12 तरी 3. इथं चुकलं का मला? मी 12 नम्मे अष्टदर्शीला 8 हातचे आले 10, 12 त्रिक 36, 36 आणि 10 46, 46ला 6 हातचे आले 4, 12 चौक 48 आणि 12 चौक 48, हां 48 आणि 4 52 बरोबर आहे. 8 नम्मे 72ला 2 हातचे आले 7, 8 त्रिक 24, 24 आणि 7 21ला 1, 31ला 1 हातचे आले 3, 8 चौक 32 आणि 3 35. काय चुकलं काय मग इथं? 0 हातचा आला 1, 3 आणि 1 8 आणि 1 9, काहीतरी 9 आणि 1 10. हां 100 पॉईंट थोडंसं काहीतरी मिस्टेक झाली. 100.97 यायला लागलेले, ॲक्च्युली 0.97 यायला नाही, तर 99.99 यायला पाहिजे. कुठंतरी आपल्या बेरजेमध्ये 1 राहिलेलं आहे, पण अशा प्रकारे येतं, त्याला आपण पर्सेंटेज असं म्हणतो, जे की कॅल्क्युलेशन ऑफ पर्सेंटेज आपण इथं करू शकतो आणि आपल्याला राईट त्याच्यामधून आन्सर मिळते. ही ह्याची खासियत आहे, ह्या आपल्या पर्सेंटेज कॉम्पोजिशनची खासियत आहे. थोडं पॉज करतो.
सो दिस इज द पर्सेंटेज कॉम्पोजिशन दॅट वी कॅल्क्युलेट फॉर C2H5OH. आता हे एकासाठी नाही आहे, प्रत्येक कुणाही एखाद्या कंपाऊंडचं तुम्हाला पर्सेंटेज कॉम्पोजिशन काढायचं तर सेम फॉर्म्युला यूज करू शकता, पर्सेंटेज कॉम्पोजिशन काढू शकता. पण पर्सेंटेज कॉम्पोजिशनपेक्षा तिचं रिव्हर्स आपल्याला खूप फायद्याचं आहे. त्याच्या उलटं जे तुम्हाला म्हणलं मी इम्पेरिकल फॉर्म्युला काढण्यामध्ये त्याचा खूप महत्त्वाचा रोल आहे. तर तुम्हाला पर्सेंटेज दिलेलं आहे आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला काढा असं तुम्हाला म्हणू शकते. म्हणजे ह्याच्यामध्ये समजा तुम्हाला म्हणले इफ अ कंपाऊंड हॅज दिस पर्सेंटेज, कार्बन पर्सेंटेज हे आहे, ऑक्सिजनचं हे आहे, ह्याचं हे आहे, तर ह्याच्यामधून तुम्ही काय करा बाबा, कॅल्क्युलेशन करा आणि पर्सेंटेज कॉम्पोजिशन काढा असं जेव्हा म्हणतात ते. ओके, तर तेव्हा जेव्हा ते म्हणतात आणि मग म्हणून आपल्याला जेव्हा कॅल्क्युलेट करायचं असते त्यावेळेसचं हे आहे. ओके, तर तिथं आपण कॅल्क्युलेशन करणं महत्त्वाचं आहे, ते खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. तर बघा इथं 23चा आपला म्हणजे बरोबर आहे, चुकलेलं तर नाही असं माझ्या मते. 23 चोक बरोबर आहे, 92, 8 उरले झाले 80, 23 तरी बरोबर आहे. किती उरले 80, हां इथं विषय झाला बघा, हे 69 110 उरते, मी 210 पकडला, त्याच्यामुळे ती तिथे थोडीशी वाढ होत गेली आहे. एक चूक झाली की कशी चूक होते बघा, 110. मग आता 23चा भाग कितीचा बसला, पुन्हा 4चाच भाग बसला, इथं 9चा बसत नाही, तर 4चाच भाग बसतो आणि मग पुन्हा सगळे कॅल्क्युलेशन्स पुन्हा करावं लागतात. पुन्हा ह्याच्यामुळे थोडंसं वाढलेलं आहे ते. ओके, ह्याच्यामुळे थोडंसं वाढलेलं आहे, तुम्ही करा, थोडं कमी होऊन जाईल आणि ओव्हरऑल बरोबर येऊन जाईल आपल्याला. ठीक आहे, तर हे झालं पर्सेंटेज कॉम्पोजिशन. अजून एक असं काढून पण आपण पर्सेंटेज कॉम्पोजिशन काढू शकतो, एकदम सोपं आहे, खूप सोपं फॉर्म्युला आहे पर्सेंटेज कॉम्पोजिशन काढायचं. तुम्हाला मी सांगतो अजून एक, हे तर आता फॉर्म्युला तुमच्या डोक्यातच आहे. कॅल्शियम कार्बोनेटचं काढूत म्हणा, कारण ते थोडं सोपं आहे कॅल्क्युलेशन करत असताना. कॅल्शियम कार्बोनेट CaCO3, ह्याच्यामध्ये कॅल्शियमचं वेट 40 आहे, कार्बनचं 12 आहे, ऑक्सिजनचं 48 आहे. 48 बघा, पर्सेंटेज ऑफ कॅल्शियम इक्वल टू किती आहे, त्याचं याच्यामधलं वेट 40, टोटल वेट 100 आहे. टोटल वेट काय, कॅल्शियमचं 40. ओके, 48 आणि 12 60, 60 आणि 40 100. ओके, तर हे 40 भागिले 100 गुणिले 100 पर्सेंटेज आहे ना, म्हणजे हे कटलं तर 40%. पर्सेंटेज ऑफ कॅल्शियम नंतर पर्सेंटेज ऑफ कार्बन ते किती आहे 12, त्याचं मॉलिक्युलर वेट किती आहे 100 मल्टिप्लाइड बाय 100, हे आलं 12%. आणि पर्सेंटेज ऑफ ऑक्सिजन किती आहे 48 डिवाइडेड बाय 100 मल्टिप्लाइड बाय 100, हे किती झालं, हे झालं 48%. दिस इज वॉट द पर्सेंटेज ऑफ पर्सेंटेज कॉम्पोजिशन दॅट वी आर गोइंग टू कॅल्क्युलेट हिअर. आपण हे कॅल्क्युलेट करतोय पर्सेंटेज. ओके, तर पर्सेंटेज कॉम्पोजिशन जेव्हा तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं, जेव्हा तुम्ही कॅल्क्युलेट करणार आहात, त्यासाठी आपण इथं पर्सेंटेज कॉम्पोजिशन प्रत्येक एलिमेंटचं काढू शकतो. जर तुम्हाला एक्झाम्पल तुम्ही काढा, कुणाचं काढा, मी तुम्हाला एक्झाम्पल देतो. फाइंड द पर्सेंटेज कॉम्पोजिशन ऑफ कुणाचं, ग्लुकोजचं, ऑफ ग्लुकोज. ओके, ग्लुकोजचं काढा. ग्लुकोजचा फॉर्म्युला काय C6H12O6. मी याचं वेट पण तुम्हाला इथं काढून दिलं, त्याचं वेट असतं 180. याच्यामध्ये कार्बन किती आहे 12 72 कार्बन आहे, हे 12च असतं, ह्याचं वेट एकच आहे. आणि हे 16 96 ही आहे. म्हणजे ह्याचं काढू शकतो 72 भागिले 180 गुणिले 100, 12 भागिले 180 गुणिले 100, 96 भागिले 180 गुणिले 100. अशा प्रकारे तुम्ही पर्सेंटेज ऑफ C6 म्हणजे पर्सेंटेज कॉम्पोजिशन ऑफ C6H12O6 तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता किंवा आपण कॅल्क्युलेट करू शकतो. सो व्हॉट इज दिस, दिस इज द पर्सेंटेज कॉम्पोजिशन ऑफ द पर्टिक्युलर एलिमेंट. नाउ लेट्स कंटिन्यू विथ अनदर पाथ. आता ह्याच्या उलट आपला पर्सेंटेज कॉम्पोजिशन माहिती आहे, पर्सेंटेज कॉम्पोजिशन तर काढायचं होतं. आता समजा असं आहे की बाबा पर्सेंटेज कॉम्पोजिशन आपल्याला माहिती आहे आणि त्याच्यावरून काय कॅल्क्युलेट करायचं आहे, तर त्याच्यावरून आपल्याला ते ही कॅल्क्युलेट आपलं त्याचं वेट म्हणजे इम्पेरिकल फॉर्म्युला किंवा मॉलिक्युलर फॉर्म्युला आपल्याला काढायचे. तर ते म्हणजे काय आणि ते कसं काढू शकतो त्याचा आपल्याला इथं फॉर्म्युला किंवा त्याचं आपल्याला इथं कॅल्क्युलेशन शिकायचं आहे. ठीक आहे, आता आपण बऱ्याचशा कंपाऊंडचं तुम्हाला मी 1-2 कंपाऊंड अजून मी करायला देऊ शकतो. ब्ल्यू व्हिट्रिऑलचं काढा असं म्हणलेलं आहे. ब्ल्यू व्हिट्रिऑल
एक 2-3% कॉम्पोजिशनचे प्रॉब्लेम देतो तुम्हाला, तुम्ही काढा ते. आता फाइंड द पर्सेंटेज कॉम्पोजिशन ऑफ ब्ल्यू विट्रिऑल. ब्ल्यू विट्रिऑलचा फॉर्म्युला थोडासा इंटरेस्टिंग आहे बरं का. CuSO4 5H2O, Cu कॉपर, CuSO4 5H2O. लक्षात घ्या, कॉपरचं वेट आहे 63.5, सल्फरचं 32 आहे, ऑक्सिजनचं 16 आहे, हायड्रोजनचं 1 आहे. तुम्हाला माहितच आहे बरं का हे कॉपरचं वेट. ह्याच्यामधला कॉपर, सल्फर आणि ऑक्सिजन, हायड्रोजन हे ऑक्सिजन एकत्रच करायचे बरं का. हे वेगळे पकडायचे. हे 5 पकडायचे. .5 म्हणजे 5 ऑक्सिजन आणि 5 10 हायड्रोजन असं पकडायचं मॉलिक्युलर फॉर्म्युल्यामध्ये. ठीक आहे, म्हणजे हे 5 आणि हे म्हणजे ह्याचा जर ओव्हरऑल फॉर्म्युला म्हणला तर कॉपर 1, सल्फर 1, ऑक्सिजन किती आहेत 9, 5 आणि 4 9, आणि हायड्रोजन किती आहेत 10, 5 2 10 असं होतं याचा फॉर्म्युला बरं का. असं होते फॉर्म्युलाचा. त्याच्यामध्ये प्रत्येकाचं कॉम्पोजिशन तुम्ही काढू शकता. दुसरं अजून असाच एक देतो, फाइंड द पर्सेंटेज कॉम्पोजिशन ऑफ आहेत. आता ते काही सोपे आहेत. अमोनियम फेरस सल्फेट. ओके, त्याला आपण मोहर साल्टसुद्धा म्हणतो, म्हणजे NH4.SO4.FeSO4.5H2O. ह्याच्यामध्ये प्रत्येकाचं काढायचं. थोडं कॉम्प्लेक्स आहे. आता हायड्रोजन बघा, इथं इथले हायड्रोजन आणि इथले हायड्रोजन कंबाईन. नायट्रोजन इथंच आहे फक्त 2 नायट्रोजन, इथं 8 म्हणजे नायट्रोजन 2, हायड्रोजन किती झाले इथले 4, दोन्ही 8, 8 आणि इथले 10 म्हणजे 18. सल्फर इथला 1, इथला 1 2, ऑक्सिजन किती झाले इथले 4, इथले 4 8 आणि इथले 5 9. म्हणजे 8 आणि कसं 8 आणि 5 13, ऑक्सिजन 13. हे याचा फॉर्म्युला आहे, ह्याच्यावरून तुम्ही काढू शकता. आणि फेरस एक राहिला ना, फेरस राहिलाच बघा इथं, इथं तुम्ही फेरस, हे Fe1 आहे. ह्याचा एक सगळ्याचा फॉर्म्युला बनते. त्याचं मॉलिक्युलर वेट काढायचं आणि त्याच्यावरून बाकीचं तुम्ही काढू शकता. ठीक आहे, तर व्हॉट इज दिस? दिस इज द पर्सेंटेज कॉम्पोजिशन दॅट वी जस्ट लर्न राईट नाव. आता आपल्याला थोडंसं किती झालं वेळ? ठीक आहे, तर हे पर्सेंटेज कॉम्पोजिशन तुम्ही घरी करचाल असं मी एक्सपेक्ट करतो. आणि थोडंसं आता मी पुढचं लर्न करतो, म्हणजे तुम्हाला त्याच्या थोडंसं पुढे जातो मी. ओके, तर ह्याच्यात थोडंसं पुढं काय आहे, एक सिम्पल पॉईंट आहे. त्या पॉईंटला आपण म्हणतो इम्पेरिकल फॉर्म्युला, मॉलिक्युलर फॉर्म्युला. ठीक आहे, तर इम्पेरिकल फॉर्म्युला म्हणजे काय, एकदम छोटा पॉईंट आहे. इम्पेरिकल फॉर्म्युला आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला. बघा, इम्पेरिकल फॉर्म्युला काय आहे, सिम्पल आहे. अगोदर मॉलिक्युलर फॉर्म्युला सांगतो मी. या शॉर्टमध्ये MF पण म्हणतात बरं का, मॉलिक्युलर फॉर्म्युला. मॉलिक्युलर फॉर्म्युला एक असा आहे, ठीक आहे, की याच्यामध्ये मॉलिक्युल किती ॲटम प्रेझेंट आहेत त्या सगळ्याची माहिती. मॉलिक्युलर फॉर्म्युला, दिस फॉर्म्युला रिप्रेझेंट्स number of atoms present in given molecule of compound. कंपाऊंडच्या दिलेल्या मॉलिक्युलमध्ये किती ॲटम प्रेझेंट आहेत. डायरेक्ट जसं समजा Na2SO4 आहे, डायरेक्ट आहे. Na चे 2 आहेत, सल्फरचं 1 आहे, ऑक्सिजन 4 आहेत. ह्याचं बेन्झीन आहे, हे झालं 1. दुसरा बेन्झीन. आता बेन्झीनचा फॉर्म्युला काय, त्याला म्हणतो सोडियम सल्फेट म्हणतो याला आपण, सोडियम सल्फेट. बेन्झीन काय C6H6, डायरेक्ट फॉर्म्युला. तिसरा युरिया आहे, युरियाचं डायरेक्ट फॉर्म्युला. युरियामध्ये काय असतात, युरियामध्ये कार्बन 1 असतो, हायड्रोजन युरियामध्ये 4 असतात, नायट्रोजन 2 असतात आणि ऑक्सिजन 1 असतो. युरियाचा फॉर्म्युला आहे. तर ते डायरेक्ट फॉर्म्युला. ओके, डायरेक्ट फॉर्म्युला किती तुम्हाला मिळतो, ह्याला म्हणतो मॉलिक्युलर फॉर्म्युला.
किंवा मग वॉटरचा H2O आहे. असे खूप सारे कंपाऊंड आहेत, त्यांचं डायरेक्ट फॉर्म्युला म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला, मॉलिक्युलरचा फॉर्म्युला. आता मी मॉलिक्युलर वेट कसं काढायचं तिथे सांगितलेलं आहे बरं का. मॉलिक्युलर फॉर्म्युला कसं आहे डायरेक्ट तिथं ॲक्च्युली ते मॉलिक्युलर फॉर्म्युला पण तिथेच व्हायला पाहिजे, परंतु थोडासा पुढच्या सिलेबसमध्ये असल्यामुळे तो कंटिन्युएशनमध्ये घेता आला नाही मला. मॉलिक्युलर फॉर्म्युला इथे. आता इम्पेरिकल फॉर्म्युला काय आहे? इम्पेरिकल फॉर्म्युला एकदम सोपा आहे. इट इज अ स्मॉलेस्ट रेशो ऑफ नंबर ऑफ atoms present in given molecule. It is smallest ratio of number of molecules, number of atoms, sorry molecules नहीं है, number of atoms in given molecule. ओके, याचं एक्झाम्पल काय? इम्पेरिकल फॉर्म्युला. तर याचं सिम्पल एक्झाम्पल आहे. इट इज अ स्मॉलेस्ट रेशो ऑफ नंबर ऑफ ॲटम्स. समजा मी बेन्झिन, याचा फॉर्म्युला काय म्हणलं मी? C6H6. आता C6H6 हा याचा फॉर्म्युला आहे. याचा स्मॉलेस्ट रेशो काय आहे? C1H1. हा झाला याचा इम्पेरिकल फॉर्म्युला, या मॉलिक्युलचा इम्पेरिकल फॉर्म्युला. तुम्ही जर मग याचा काय? सोडियम सल्फेटचा काय? बघा, सोडियम सल्फेटचा फॉर्म्युला काय आहे? Na2SO4. याचा इम्पेरिकल फॉर्म्युला सुद्धा हाच आहे, कारण इथे एकच सल्फर आहे. सल्फर हाफ होऊ शकत नाही. सोडियम वगैरे अर्ध होऊ शकेल, कारण इथे 2 आहेत म्हणजे 1 करू शकतो, 4 आहेत म्हणजे 2 करू शकतो, परंतु याला हाफ नाही करू शकत. म्हणजे इथे जेवढा तुमचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे तेवढाच तुमचा इम्पेरिकल फॉर्म्युला आहे. म्हणजे इथं मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि इम्पेरिकल फॉर्म्युला फरक नाही आहे अशा केसमध्ये. किंवा इथं पण फरक होऊ शकत नाही, कारण इथे कार्बन एक आहे. इथं मॉलिक्युलर फॉर्म्युला इम्पेरिकल फॉर्म्युला तेच. वॉटरचा जिथं एक ॲटम आहे ज्या याच्यामध्ये जर 2, 3 सेम रेशोमध्ये असतील तर सेमनं डिवाइड करायचं. ओके, उदाहरण सांगतो तुम्हाला मी. ॲसिटिक ॲसिड. आता बघा, ॲसिटिक ॲसिड काय आहे? त्याचा फॉर्म्युला असा असते CH3COOH, म्हणजे C2 हायड्रोजन 4 ऑक्सिजन 2. याचा स्मॉलेस्ट रेशो काय आहे? C1H2O1. स्मॉलेस्ट रेशो. हा झाला याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला MF, हा झाला याचा इम्पेरिकल फॉर्म्युला EF. म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि इम्पेरिकल फॉर्म्युला हे अशा प्रकारे. इथे मी काय केलं, इथे स्मॉल 2 आहे आणि 4 2च्या पटीत आहे, म्हणजे ह्या 2 भागलो मी आणि आय विल गेट द smallest ratio here. Okay, I just get it there, smallest ratio. So this is called as empirical formula, smallest ratio. काय करू शकतो आपण त्याला? smallest ratio. आणि लक्षात घ्या, मॉलिक्युलर फॉर्म्युला इक्वल टू n इंटू इम्पेरिकल फॉर्म्युला. कसं काय? इथे N1 जर असेल तर मॉलिक्युलर फॉर्म्युला इक्वल टू इम्पेरिकल फॉर्म्युला. N2 असेल, आता या केसमध्ये N2 आहे, इम्पेरिकल फॉर्म्युला 2 ने मल्टिप्लाय केलं मला मॉलिक्युलर फॉर्म्युला मिळतो. आणि मॉलिक्युलर वेट इक्वल टू N इंटू इम्पेरिकल फॉर्म्युला वेट. इम्पेरिकल फॉर्म्युला वेट म्हणजे ह्याची बेरीज करायची, ह्याच्या ॲटमची बेरीज करायची. इम्पेरिकल फॉर्म्युला वेट. ओके, सो दॅट इज द मॉलिक्युलर अँड इम्पेरिकल फॉर्म्युला दॅट वी लर्न. ओके, तर असे खूप सारे कंपाऊंड आहेत, त्याची आपण स्टडी करू.